नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गोशाळा की तस्करीचे अड्डे, सदाभाऊ खोतांचा थेट सवाल। शेतकऱ्यांच्या जनावरांची गोशाळांच्या माध्यमातून तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केला। तसेच या गंभीर प्रश्नात सरकारने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली। सरकार गो तस्करांच्या पाठीशी उभे आहे, त्यामुळेच शेतकरी आता रस्त्यावर उतरत आहे, असे खोत म्हणाले। काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गोरक्षकांनी 14 गायी पकडल्या होत्या। त्यानंतर त्या गायी सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील महावीर गोशाळेत पोलिसांनी जमा केल्या। या प्रकरणाचा निकाल नुकताच शेतकऱ्यांच्या बाजूने लागला। न्यायालयाच्या निर्णयानुसार गायींच्या देखभालीसाठी झालेला खर्च शेतकऱ्याने गोशाळेला द्यायचा होता। त्यानुसार शेतकरी व पोलीस गायी ताब्यात घेण्यासाठी गोशाळेत पोहोचले। शेतकऱ्याने 1,86,000 रुपये खर्चाच्या रूपाने गोशाळेला जमा केले। मात्र गायी परत घेण्यास सांगितले असता त्या गोशाळेत उपलब्धच नव्हत्या। आधीच त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आलं। या घटनेवरूनच गोशाळांच्या माध्यमातून जनावरांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप खोत यांनी केलाय। राज्यात शेतकऱ्यांची जनावरे ताब्यात घेऊन त्यांची तस्करी करणारी एक मोठी यंत्रणा कार्यरत आहे। दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्र्यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालावे, अन्यथा शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरेल, असा इशाराही खोत यांनी दिला। माझ्याकडं साळुंगे नावाचा व्यापारी आणि काही शेतकरी आले। शेतकऱ्याने 14 गायी त्या व्यापाऱ्याला विकलेल्या होत्या। त्या गायी घेऊन ज्यावेळी तो व्यापारी बाहेर निघाला त्यावेळी कोल्हापूर हद्दीमध्ये कागलला त्या गायी गोरक्षकाने अडवल्या। पोलीस स्टेशनला त्या गायी जमा केल्या। त्या गायी परत सातारा जिल्ह्यातील उंब्रज या ठिकाणी महावीर गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये जमा केल्या गेल्या। 2 महिन्यानंतर निकाल शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्याच्या बाजूचा लागला आणि न्यायालयानं सांगितलं मुद्देमालासह गायी ताब्यात द्या। त्यावेळी गोशाळेनं 1,46,000 रुपये त्या ठिकाणी भरून घेतलं आणि ज्यावेळी पोलीस आणि शेतकरी गायी आणायला गेले त्यावेळी मात्र तिथं गायी नव्हत्या आणि त्यांना गायीही दिल्या नाहीत। असं सर्रास संपूर्ण महाराष्ट्रावर चाललेलं आहे। गोशाळेच्या माध्यमातून मोठी तस्करी या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांची होत आहे आणि म्हणून सरकारनं आता यामध्ये लक्ष घालावं। दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री यांनी या शेतकऱ्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालावं। शेतकरी रस्त्यावरती यायला लागलेला आहे, मोर्चा काढायला लागलेला आहे आणि सरकार मात्र या तस्करांच्या पाठीशी उभा आहे, असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।